गेला होता. काय नेमकं चर्चा झाली त्या ठिकाणी? सगळ्याला माहिती आहे की एक 15 दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते, अनेक मनामधली खदखद होती. आणि काल पक्षाचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, बापू पाटील, छायाताई फळसकर, संघटनेतले सगळ्याच नेते मंडळ यांचं असं ठरलं की आपल्या पक्षामध्ये काही 7 जण इच्छुक आहेत, 6 जण इच्छुक आहेत, ज्यांनी पक्षाकडे अर्ज मागणी केलेली विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या अशी मागणी करण्यासाठी साहेबांना या ठिकाणी आम्ही सकाळी गेलो होतो. त्या पद्धतीने साहेबांकडे या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्याकडे मागणी केली आणि साहेबांनी ही कार्यकर्त्याच्या भावना आज ऐकून घेतल्या. आणि खरं तर पवार साहेब हे नेहमीच सर्वसामान्य माणूस सुद्धा बारामतीमध्ये कधी जायचं म्हणलं तर कुणाला अपॉइंटमेंटची गरज नसते. अनेक सहकारी शेतकरी बांधव साहेबांना कधीही बारामती जाऊन भेटतात. फक्त आज मोठ्या संख्येने जाऊन कार्यकर्ते साहेबांना भेटले, त्याच्या पलीकडे काही नाही. साहेबांनी कार्यकर्त्याच्या भावना ऐकून घेतल्या, त्यांच्या मनामध्ये नाही. नंबर 1. नंबर 2, पक्षाची सर्वे करतोय त्या सर्वेमध्ये त्याचं नाव येईल, जो विजय कॅन्डिडेट असेल त्याला पक्ष उमेदवारी देईल असं साहेबांनी संकेत दिलेले आहेत. त्या पद्धतीनं आम्ही सगळी कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांना भेटून आलो. सगळीच होती सहकारी, आप्पासाहेब जगदाळे होते, बाकी सगळे सहकारी होते. साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही आता आलो. ओके सर. साहेबांनी जो निवडून येईल त्यालाच उमेदवारी देऊ असे काही मीडियात बातम्या येतात, त्या संदर्भात काय सांगतात? बरोबर आहे ना, त्यांचं असं पक्षाचं असं म्हणणं होतं आदर्श साहेब की आम्ही सर्वे करून, सर्वे म्हणजे त्याचं नाव येईल त्याला आम्ही उमेदवारी देऊ असं साहेबांनी उमेदवारीच्या बाबतीत संकेत दिलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, कोणाला उमेदवारी मिळेल? आता मला वाटतं मलाच मिळेल उमेदवारी. मलाच मिळावी असं माझी इच्छा आहे. बरोबर आहे का? तुमचा मी आशीर्वाद असू द्या. गेल्या अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील तुतारी घेण्याच्या तयारीत आहेत आणि वडापुरीमध्ये तसे संकेत त्यांनी केलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला नेमकं? नाही, मला नाही वाटत की इकडे येतील. माझं असं वैयक्तिक मत आहे, वाटत नाही.